भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज नवी दिल्लीमध्ये बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित। महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची उर्वरित यादी जाहीर होण्याची शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना। उपमुख्यमंत्री फडणवीस अजित पवारांसह जागा वाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता। उदयनराजे आणि अमित शहांची आज दिल्लीमध्ये भेट होण्याची शक्यता। उदयनराजे गुरुवार रात्रीपासून दिल्लीमध्ये। इंदापूरमध्ये महाविकास आघाडीची जोरदार प्रचार सभा। शरद पवारांचं जंगी स्वागत, तर शिवतारेही आज इंदापूरच्या दौऱ्यावर। कांदा निर्यात बंदी 31 मार्च नंतरही कायम राहणार। केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी नाराज। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे केदार दिघे यांच्या नावाची चर्चा। पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढवणार, केदार दिघे यांचे स्पष्ट संकेत। आज आयपीएलचे 2 सामने पंजाब किंग्स 11 आणि दिल्ली कॅपिटल्स भिडणार, तर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि हैदराबाद सनरायझर्स आमने सामने। यंदाच्या निवडणुकीमध्ये मी रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होईल, आढळराव पाटलांकडून खंबीर दावा। साताराच्या जागांसाठी भाजप आणि अजित पवारांमध्ये रस्सीखेच, तर 2 दिवसापासून उदयनराजे दिल्लीमध्ये, तर अजित पवार गटाकडूनही साताराच्या जागेसाठी दावा। अहमदनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचा आज संवाद मेळावा। श्रीकांत शिंदे, दादा भुसे, सुजय विखे पाटील राहणार उपस्थित। स्थानिक पातळीवरील मतभेद दूर करण्यासाठी संवाद मेळाव्याला महत्त्व। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।